वाडा नगरपंचायत हद्दीत गुरुवारी सायंकाळी साधारण 4:30 सुमारास आलेल्या जोरदार वादळी वाऱ्यामुळे सुताराळी परिसरात मोठी दुर्घटना घडली. वॉर्ड क्रमांक 6 मधील रहिवासी मुरलीधर पवार यांच्या पत्र्याच्या घरावर मोठे झाड कोसळल्याने घराचे नुकसान झाले आहे. घटनेच्या वेळी घराजवळ कोणीही नसल्याने मोठी जीवितहानी टळली. परिसरात नेहमी लहान मुले खेळत असतात. तसेच घरातील सदस्यही त्या ठिकाणी काम करत असल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. झाड कोसळल्यामुळे घरावरील सिमेंटचे पत्रे व इतर साहित्याचे नुकसान झाले असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिकांनी नगरपंचायतीने पावसाळ्यापूर्वी धोकादायक झाडांचे सर्वेक्षण करून ती हटवावीत अशी मागणी केली आहे. तसेच घरावर पडलेल्या झाडाच्या मोठ्या फांद्या तातडीने हटवून नुकसानग्रस्त कुटुंबाला शासनाकडून आर्थिक मदत व नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी मुरलीधर पवार यांनी केली आहे. दरम्यान या घटनेची माहिती वाडा नगरपंचायतीला मिळाली असून लवकरच पडलेले झाड हटवण्याचे काम करण्यात येणार असल्याची माहिती नगरपंचायतीचे मुख्याधिकारी मनोज पष्टे यांनी दिली. भिंती लगत नाही, कंप्लीट एक घरा होती, पायरीचं झाड तयार झाला आणि तो अति जास्त आस्ते आस्ते मोठा होऊन फार मोठा झाला आणि त्याला घेऊन ते झाड आमच्या घरावरती पडलेलं आणि एवढा मोठा आहे झाड का इथं आता नेमके आमची घरची माणसं बाहेरगावी गेलेली आहेत, नाहीतर इथे जीवितहानी झाली असती आणि बराच मोठा नुकसान झाला असता. मी पण घरातून बाजारात होतो तेव्हा हे घडलं आहे सगळं आणि भरमसाठ मोठा झाड असल्यामुळे तो मला काय माझ्या आवाजाच्या बाहेर आहे. आता तो मला क्लिअर करून काढून द्या आणि बघा, तुम्ही प्रत्यक्ष पाहणी करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता झाड पडलेलं आहे, काय आपले नुकसान याच्यामध्ये झालेले आहे? मला पत्रेचं दबलेले, आता हे झाड काढल्याशिवाय समजणार नाही, पण दोन बाजूला 2 कोपऱ्याचे 2 पत्रे तुटलेले. काय शासनाकडून अपेक्षा आहे आपल्याला? भिंतीचा कठरा घेऊन ते झाड पडलेलं आहे. तर मला हे झाड पूर्णपणे काढून जरा चकचकीत, आता पावसाळा पण आलेला आहे आणि तेवढी माझी हिंमत नाही, मी एकटा असल्यामुळे तर करू शकत नाही.